बिग बॉस मराठीच्या कालच्या भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुख यांनी यावेळी निक्की आणि अभिजित सावंतचं कौतुक केलं, तर बाकी इतर सदस्यांची चांगलीच शाळा घेतली। तर याच सगळ्या गोष्टींवर आता अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी आपलं रोखठोक मत मांडलंय। तर निक्की अभिजितला मला प्रेमात पडायचे, माझ्यासाठी कोणी चांगला वाईल्ड कार्ड एंट्री आला पाहिजे असं बोलताना दिसली होती। तर यावरही विशाखा सुभेदार व्यक्त होताना दिसत आहे। त्या लिहितात की काल निक्की सोडून सगळेच चुकले, जे जे दिसलं त्यात सगळेच चुकीचे दिसले। अरबाजने प्यादं केलं उरलेल्या लोकांचं, मान्य चुकलंच। त्याच्यावर अरबाज प्लस निक्की तुमचा गेम नकोच असायला। अरबाज आणि निक्की त्यांची खेळी खेळत आहे, तुम्ही तुमचं खेळा। आता धक्का बी टीमलाच आणि आम्हा प्रेक्षकांना सुद्धा। निक्कीने डब्बा फोडला, तिच्या ट्रॉमामुळे ती अंधारात गेली नाही, हा तिचा गेम होता। मग अभिजितला त्या क्षणी टीम बीने सपोर्ट न करणं हा त्यांचा गेम असू शकत नाही, जेणेकरून निक्कीला आत जावंच लागेल। इंडिव्हिज्युअल गेम आणि टीम स्पिरिटचा गेम आहे, घेतला एकत्र डिसिजन, मग त्यांना मैत्रीचे का ढाचे? आणि नियम असूनही ती सपोर्ट करीत नाही, तिला काहीच बोललं गेलं नाही का? आणि ऑप्शन का दिला गेला? नियम म्हणून घरभर फिरायचं आणि टास्क करताना दुसरा गडी वापरायचं, फक्त बी टीमला का धारेवर धरलं जातं? आता जरा निक्कीबद्दल। या बाई निक्कीची चिक्की म्हणजे वाईल्ड कार्ड एंट्री। आणि मी जो पोस्ट करते तो व्हिडिओ पाहिला मी, आणि असं वाटलं की ही घरून ठरवूनच आली आहे, एक हँडसम बीबीने घरात तिच्यासाठी आणायचा, माझ्यासाठीच फक्त इथे निक्की। आणि ती प्रेमाचे रंग उधळणार आणि त्याच्या बळाचाही फायदा घेणार, आणि आपण प्रेक्षक हे चाळे पाहणार। अरे हे काय आहे, किती स्वार्थी असावं, अप्पलपोटी ढालगज। आणि तिचं हे ज्ञान अभिजित निमूट ऐकून कसं घेतो? ही निक्कीची सो कॉल्ड स्ट्रॅटजी। याआधी एकमेकात गुंतणं आम्ही पाहिलंय, पण ते ठरवून नाही वाटलं, नंतर ते कळलंच। पण हे अग्रेशन खरं खोटं देवास ठाऊक। आणि बाईच्या मिठीत स्वर्ग सारा हे सांगणारा प्रवचन ह्या सीझनमध्येच ऐकला पाहिला। अरबाज वैभव भिडले नाहीत, तशी निक्की आणि जान्हवी पण भिडले नाही। ती निक्की तर घाबरते जान्हवीला असं मला वाटतं, कारण तिच्यासमोर उतरत नाही, तिला उलट बोलत नाही। आणि वैभव पण घाबरतो अरबाजला। तर तुमचं कालच्या भाऊच्या धक्क्यावर काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा। बिग बॉस मराठीच्या सगळ्या अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा कलाकट्टाला।